विको लावलाय का विको काढून टाका. वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करे लाभावीन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साई. ऐसे कळवळ्याची जाती करे लाभावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसे कळवळ्याची जाती करे लाभावीन प्रीती. पांडुरंगा करो प्रथम जटाम सुवल कपटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम कपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोत्तजनटाम देवीं भजेतव्यताम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भुवनमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते. श्रीकृष्णाय तुभ्यं नमः. मावळवे तो विश्वाभासु नवल उदयला कन्नंशु अद्वया जीविकासु. वंदू आता प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बाई अनंता पाटील या मातोश्रींचं 5 वर्षापूर्वी वैकुंठ गमन झालं. म्हणजे 5वं पुण्यस्मरण आहे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे घात. सकड तीर्थाचे निधुरे जे का माता पितरे तया सेवेचे स्थिर शरीर लोण किजी. सुंदर ओवी टाकलेली आहे, अगदी आशयपूर्ण आहे. यामध्ये आणि 19 तारीख फेब्रुवारी महिना 26 साला हे 5वं पुण्यस्मरण आहे. त्यामध्ये सकाळी श्राद्ध विधीचा कार्यक्रम झाला. हरिपाठ संध्याकाळी आणि कीर्तन 10 ते 12 सकाळी घेतला. ठीक आहे, काय हरकत नाही. यामध्ये बाईंचा जो परिवार आहे हरिभक्तीपरायण श्री भास्कर अनंता पाटील, त्याचप्रमाणे श्री सुनील अनंता पाटील आणि समस्त पाटील परिवार. आता यात महत्वाचा एक भाग असा आहे, पुण्यस्मरणाचाच अभंग आणि तोही आईचाच उल्लेख झाला पाहिजे असा एक अभंग हाच आहे. लेकुराचे वाहे माऊलीचे म्हणून गाथेमध्ये जसे पाहिजे तसे अभंग आहे. फक्त सत्यनारायणाचा अभंग गाथेत सापडत नाही आहे का? सत्यनारायण आहे का? आणि भैरवाचाही अभंग सापडत नाही. या पाटील परिवाराकडे आलेले पाहुणे रावळे, राजकीय क्षेत्रातली मंडळी, वारकरी संप्रदायातली सर्व आध्वर्यू मंडळी, मी या मंडळींना एक शब्द वापरतो, नाद ब्रह्म उपासक मंडळ. बरोबर आहे ना? आणि त्याचप्रमाणे मृदंगाचार्य विनेकरी, पाहुणे, पाहुण्यांचे मित्र, मित्रांचे पाहुणे आणि आमच्या लाडक्या बहिणी. हो म्हणा. माननीय आदरणीय मुख्यमंत्री माजी शिंदे साहेबांचा शब्द आहे. आपल्या भारतवर्षामध्ये जर पाहिलं तर 4 देव सांगतो तुम्हाला. करू सुरुवात. मातृदेवो भव. आता हे जे तुम्ही वाक्य ऐकलं, हे वाक्य खूप वेदातलं आहे. आता ज्याला अभ्यास नाही त्याला महत्व नाही वाटत याचं.
मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. किती वाक्य झाले? याच्यातलं पहिलं आईला देवच मानलेलं आहे. आता आपल्यातले काही माणसं तरकट, मनमरकट, बुद्धी तरकट, असे चंचल माणसं, ते म्हणतात आई आणि वडिलांना म्हातारपणामध्ये आणि वृद्धाश्रमात पाठवून द्यावं. मग त्यालाच आपण म्हणावं तुम्ही पण वृद्ध होणार आहात, तुम्हालाही पाठवलं तर चालेल का? हे 101% नाही, हजारो टक्क्यांनी चुकीचं आहे. असं जर कोणी म्हणत असेल मी क्लास 1 ऑफिसर आहे, अरे तू तुझ्या ऑफिसापुरता ऑफिसर आहे, तिथून रिटायर झाल्यावर तुला कोण विचारणार आहे? लोकल म्हणजे कोणी धक्का मारेल, रस्त्यावर पाय पडेल काय, कोणी पुढे विचारत नाही आहे. तेवढ्या पुरतं 37-38 वर्ष. मातृदेवो भव. आता तुम्हाला मी सरळ इथे घेऊन जातो इंग्लंड अमेरिकेत, तिथे हे वाक्य सापडेल का? आई आणि वडील हे देव आहेत असं वाक्य आहे की इंग्लंड अमेरिकेमध्ये? निदान चीनमध्ये तरी सांगा. चीन देशात तर कुचबी करून पेट भर. कोणता देश? कुचबी करून. आणि बाकीचे देश असे आहेत किसके भी सर पर चढून आगे बढो, कोणाचे डोक्यात पाय ठेवून तुम्ही पुढे जा. या संस्कृती वेगळ्या आहेत. पण आई आणि वडील, आचार्य आणि अतिथी 4 जणांना लोक मानणारी भारतीय संस्कृती आहे. असा आदर्श या पाटील परिवाराकडून आपण घ्या. बाकीच्या काय गप्पा सांगायच्या लोकांना? लोक आपल्यापेक्षा लई पुढे गेलेले. तिथे एक गोष्ट ऐकायची आहे आता. मग देव मानायचं त्यांना, पण यात असा एक भाग पाडतो, आईची पुण्यतिथी करणं हे 99% आहे. का हो बाबा, विचित्र वाटलं का हो? 1% कमी ठेवलं मी. आईची पुण्यतिथी करणं, अस्थि विसर्जन करणं, फोटोला अगरबत्ती ओवाळणं हे 99% आहे. आणि जिवंतपणे आईची सेवा करणं हे 100% आहे. 100% जिवंतपणे आईची सेवा करणं. आणि यात माणूस हा व्यावसायिक असल्यामुळे नोकरी, व्यापार, धंदा, देश परदेश, पर्यटन, व्यावसायिक जीवन, मग यात सगळ्यात महत्वाचं सासूची सेवा सुनीने करणं. जास्त संधी स्त्री जातीला सेवा करण्याची. माणूस बाहेर जातो पर्यटनला, नोकरीला, जहाजावर, मोटरमॅन, स्त्री जातीवर हे म्हणायचं नाही. म्हातारी अशी बोलली, म्हातारी सगळं गुण दोषा सकट स्वीकारायचं, सेवा करायची. मी क्लास 1 ऑफिसर आहे, क्लास 2 ऑफिसर आहे, हे व्यावसायिक जीवनाचा भाग झाला. ही झाली सेवा. आता पुन्हा सांगतो तुम्हाला, आईची सेवा केल्यावर देव भेटतो, पण देव भेटल्यावर देव आई भेटून देत नाही. पुन्हा जन्म घ्यावा लागेल तेव्हा आई भेटेल. आईच्या सेवेने देव भेटतो, पण देवाच्या भेटीने आई भेटत. वाक्य ध्यानात. आता मला मी स्वतः छातीला हात लावून सांगतो, मी 8.5 वर्षाचा असतानाच माझी आई वारली. अजूनही त्या गोष्टी आठवतात. टीव्ही माऊली आलेत का? विठाला पुनश्च एक वाक्य सांगायचं आहे आपल्याला. साने गुरुजी आपल्या पालघरचे होते का? कुठले साने गुरुजी? पालघर, जळगाव जिल्ह्यात अंमळनेरला साने गुरुजी शिकवत होते काही दिवस. आणि साने गुरुजींच्या शेवटच्या बॅचचा जो विद्यार्थी होता, मी आळंद येऊन आलो 75 साली, तेव्हा तो म्हातारा 85 वर्षाचा होता. साने गुरुजींचा विद्यार्थी आमच्या जळगाव जिल्ह्यात अंमळनेर तालुक्यात कडमसरे गावाला, तो साने गुरुजींच्या आठवणी सांगायचा. आणि साने गुरुजींनी जो पुस्तक लिहिलं, श्यामची आई. आता मी तरी स्वतःची चूक माझ्या पदरात टाका तुम्ही. मी कीर्तनकार आहे, पण कादंबरी वाचू नये. पण मला मोह आवरत नाही ते साने गुरुजीची कादंबरी वाचण्याची. दुसरी कादंबरी रामाचा शेला, साने गुरुजींनी लिखाण करावं.
हे बाकीचे लिखाण आपल्याला काही सांगायचे नाही. एक कॉलेजचा मुलगा होता आणि एक कॉलेजची मुलगी होती आणि ते डोंगरावर चढले आणि आत्महत्या केली, त्याच्यावर चित्रपट काढला. या गोष्टी मला काही नको आहे, मला काही नको त्या गोष्टी तुम्ही घ्या. साने गुरुजींची श्यामची आई पाषाण हृदय माणसाला रडवते. असं आहे. आईने जे लेकराला दिलं ते लेकरू आईला काय देतं हे बोला पटकन. जो मानतच नसेल त्यालाच विचारा. जी सोनबाई सासूची सेवा करत नसेल तिलाच विचारा. त्या माऊलीने मुलगा जन्माला दिला नसता तर तू कोणाची पत्नी झाली असती. असं आहे. सकळ तीर्थाचे नि धुरे गोबी टाकली नाही काय हँडबिल मध्ये. सकळ तीर्थाची जर माहिती सांगितली तुम्हाला कंटाळा येईल पखवाजे भाऊ. तीर्थराज 2, प्रयागराज आणि पुष्कराज किती झाले? 2. बद्रीनारायण, जगन्नाथपुरी, रामेश्वरम आणि द्वारका हे धाम किती झाले? बौद्धांचे 4 धाम तेही धर तुम्ही माझ्या कीर्तनात. लुंबिनी, सारनाथ, बोधगया आणि कुशीनगर हे बौद्ध धर्मियांचे 4 धाम सांगितले तुम्हाला. देवीचे 4 धाम ऐका, त्याला शक्ती धाम म्हणतात. शब्द काय दिला? ऐकत राहा. माझ्या डोळ्याच्या समोर क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत. क कळाला का बाबा? क म्हणजे कन्याकुमारी आणि क म्हणजे काश्मीर. क म्हणजे कोलकाता आणि क म्हणजे कच्छ. भारताचे 4ही टोक कने होतात. हे देवींचे 4 धाम झाले. सांगतो आता पुढे. सप्तपुरी आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती किती झाल्या पुऱ्या? 7. अष्टविनायक थेऊर, लेण्यांद्री, मोरगाव, रांजणगाव, सिद्धटेक, पालीमहड हे अष्टविनायक झाले. 12 ज्योतिर्लिंग भारतातून सुरुवात करायची. सौराष्ट्र सोमनाथांच्या, श्रीशैल, मल्लिकार्जुन, उज्जैन्याम, महांकाल, मोंकार, ममलेश्वरम, परल्यम, वैजनाथंच, डाकिन्यम, भीमशंकरम, सेतु बंदेतु रामेशम, नागेशम, दारुकावने, वाराणस्याम तु विश्वेशम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालय तु केदारम, कृष्णेशंच शिवालय. एतानि ज्योतिर्लिंगानी सायं प्रातम पठेन नरा, सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्य. तुम्हाला त्र्यंबक जवळ आहे, मला ओंकारेश्वर जवळ आहे. मी मध्य प्रदेशच्या सरहद्दीवरून आलेलो आहे. 12 ज्योतिर्लिंग, 108 वैष्णव तीर्थ, आळंदी, पंढरी, त्र्यंबकेश्वर, पैठण, देहू, शेगाव 108 तीर्थ आणि 360 छोटी मोठी तीर्थ. एवढे तीर्थ माय बापाच्या चरणात असं आहे. पण एक गोष्ट आपल्या लक्षात राहावी, महत्वाचा एक भाग असा आहे. करू का सुरुवात? तुम्ही त्यांना ठेवताल का? आई घडवते, आई मढवते आणि आई बडवते. काय काय? आई घडवते चारित्र्याने. तुम्ही म्हणाल काय घडवलं? मूर्तिकार मूर्ती घडवतो, तशी आई आपल्याला चारित्र्याने घडवते. आई घडवते, आई मडवते सद्गुणाने आणि बडवते हलक्या हाताने. घडवते, मडवते आणि बडवते आई आहे. आईचाच कीर्तनाचा विषय आहे. पुढे एक ऐका. घरात माय, गोठ्यात गाय, दुधावर साय, याचा महिमा सांगावा काय? पण तुमच्या ध्यानात राहिलं काय? काय काय? फुलजाईचं महाराष्ट्राच्या सौंदर्यामधला पहिला मुकुट कोकणाच्या डोक्यावर आहे. सुंदर कोकण, खरा शब्द कोकण आहे. ठाकूर 3च जिल्हे होते. ठाकूर कस काय? ठाकूर ठाणे, कुलाबा, रत्नागिरी. याची मी स्वतः फॉर्म्युले बनवले. शॉर्ट. आता 4था झाला रायगड. करतो सुरुवात. फुलं कोकणामध्ये जेवढी तितकी इतर भागात नाही. फुल जाईचं, दूध गाईचं आणि प्रेम आईचं.
काय काय फुल जायचं, दूध प्रेम बाईचं नाही आईचं. पुनश्च एक ऐका राहील आपल्या ध्यानात. संकल्पना आहे, नुसती संकल्पना मांडतो. आई शेतात काम करते आणि मुलाला भूक लागली, शाळेतून आला घरी भूक लागली, हाक मारली ए आ ई. तिने पहिलं माझ्या बाळाचा आवाज आहे काय ओढून पाहिलं, लांबून आवाज दिला आणि मग तिला कळलं लांब ओ ए आ ई उ ओ. मुलाने हाक मारलं आणि आईने ओ दिलं. याच्यातून इंग्रजीचं स्वर नाही, ही संकल्पना सांगितली. आणखी पुढे एक ऐका, स्वतः परमात्मा ब्रह्मांडाचा नायक आहे, तो सुद्धा आई म्हणण्याकरता जन्म घेतो. कोण? विश्वाचा जनिता म्हणे यशोमती माता, यशोमती माता, म्हणे यशोमती माता. नको ग आई, नको ग आई, मज मारू नको ग. शांततेने ऐका. या शब्दामध्ये वात्सल्य भाव आहे. कोणता शब्द वापरला? आणि पुन्हा ऐका, मुलाचं आईला त्रास होतो आणि परत मुलगा लढीवाडपणा करतं. बालपण दासते त्रास काढे, देवा पांगुळ एखादी विही. अशा ओव्या शोधायच्या ज्ञानेश्वरीतल्या. पांगडा मुलगा जन्माला आला, सांगा काय त्रास करावा लागतो आईला. आमच्या गावात 12 वर्षाचा मुलगा झाला एवढा, तो पायच लावत नाही अजून. काय काय त्याच्या तोंडात घास भरेपर्यंत, त्याच्या साफसफाई करेपर्यंत तो काय आईचे उपकार फेडणार आहे मला सांगा ना तुम्ही. ज्या जमिनीने आपल्याला 11 धान्य 7 डाळी 26 फळं 52 हिरव्या भाज्या मसाल्याच्या वस्तू सुगंधी वस्तू दिल्या, त्या पृथ्वीला आपण काय दिलेलं आहे? आपण काही देऊ शकत नाही. पुनश्च एक ऐकावं लागेल. संताजवळ समता. संतांकडे काय शब्द सांगितला? ज्ञानाकडे नम्रता. नुसतं क्वालिफिकेशनचं बोर्ड लावलं ती जाहिरात झाली. संताजवळ समता, ज्ञानाजवळ नम्रता आणि मातेजवळ ममता. या प्रत्येक शब्दात यमक आहे. अजून आहे कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व. किती झाले? तिला आई होण्याकरता कोणाची तरी सून व्हावं लागतं. आई होण्याकरता तिला कोणाची पत्नी व्हावं लागतं. आई होण्याकरता तिला कोणाची भाऊ जाई व्हावं लागतं. आई होण्याकरता कोणाची वहिनी होते. पुनश्च एक ऐका, आणि तिचा वात्सल्याचा स्रोत ज्या माहेर आलाय त्याचा त्याग करून पतीच्या घरी आल्याशिवाय आई होता येत नाही. पहिला प्रश्न एक असा आहे. आणि या आईचे उपकार फेडण्याकरता पुष्कर कवीने लिहिलं, जे गाणं म्हटलं गेलं ना महाराष्ट्रात, गाणं आई माझी मायेचा मार्केटिंग आहे. संतांचं नसल्यामुळे मी ते काही म्हणत नाही.
दुसरं एक सांगतो आता, आपल्या ध्यानामध्ये राहावं. महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला गुजरात राज्यात मेहसाणा जिल्हा आहे. जिल्हा कोणता? आपल्याकडे तशा म्हशी दिसणारही नाही. 8-8, 9-9 लिटर दूध देणाऱ्या जिच्या फॅट 8चा फॅट. कोकणातल्या गाई म्हशीच्या दुधाला फॅट कमी आहे. आणि तिथे कर्णावती समजली का माऊली? किती कीर्तन ऐकले तुम्ही सांगू का? कर्णावती हे अहमदाबादचं नाव आहे. आणि तिथून हस्तिनापूर हे दिल्लीचं नाव आहे. हस्ती नावाच्या राजाने यमुनेच्या काठावर जे नगर वसवलं ते हस्तिनापूर आहे. कर्णावती ते हस्तिनापूर लोहमार्गावर आणि मातृगाई आहे. आता रेल्वे लाईन उखडून टाकली आहे केंद्र सरकारनं. या छोट्या लाईनी बंद करून टाकल्या. इथून पुढे ऐकायचं आपल्याला. आता त्या ठिकाणी आईचं श्राद्ध केलं जातं. मग आता तुम्हाला कोणी विचारलं, या कीर्तनकार बुवाने तुम्हाला काय सांगितलं? श्राद्ध श्राद्ध श्राद्ध. तुम्ही हे म्हणाल का खीर छान झाली होती? आलू मटरची भाजी खास बनली आहे सांगाल का? काय सांगायचं ते ऐका. श्रद्धया क्रियते इति श्राद्ध. जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. पुन्हा ऐका. तर त्या मातृगायेचं नाव सांगतो तुम्हाला, एक वेगळं नाव सांगतो. श्राद्ध कर्म करायला लागले कपिल मुनी. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात ओवी आहे. जयाचे भाटिवे लागी मी कपिल झालो. आणि आईच्या प्रेमाला उजाळा दिला. आईची स्मृती जागृत झाली. त्यांच्या डोळ्यातून खाली बिंदू पडला. आणि बिंदू पडल्यामुळे ते बिंदू सरोवर झालं. म्हणून शास्त्रात पुराणात त्याचं नाव बिंदू सरोवर आहे. झालं काय? आईचं श्राद्ध करतात म्हणून त्याला मातृगया हे नाव पडलं आहे. आणि कपिल मुनी हे सिद्ध होते. सिद्धांमध्ये विभूती. सिद्धानाम कपिलो मुनी. तर ते कपिल मुनी सिद्ध असल्यामुळे त्या गावाचं नाव सिद्धपूर पडलं. मी जे या 3 नावं सांगितले, कदाचित UPSC MPSC या परीक्षेला सुद्धा हा विषय येऊ शकतो. मातृगायीची नावं काय आहेत हा प्रश्न येऊ शकतो. काय विचारणार नाही ते बोलायचं नाही. UPSC MPSC तहसीलदारची परीक्षा, विक्रीकरची परीक्षा, एक प्रश्न बाहेरतून कुठूनही येतो. इथून सुरुवात करतो. मोजा बरं. आई 1, आजी, पणजी, पणजीची आई, पणजीची आजी, पणजीची पणजी आणि पणजीच्या पणजीची आई. या 7 मातृकांना पिंडदान दिलं. आटोपलाय का? हे ठिकाण मी कुठे आहे ते सांगून टाकलं तुम्हाला. मातृगया अहमदाबादवरून कर्णावतीवरून जावं लागतं. आम्हाला इकडनं इंदूर उज्जैनी मार्गे जाता येतं. तुमच्या सोयीने करा. आईचं श्राद्ध करा. माननीय आदरणीय मीनाताई ठाकरे वारल्यात. त्यांचंही श्राद्ध करायला इथनं मंडळी गेली होती. अस्थि विसर्जन केल्या. मग त्याच अनुषंगाने वडिलाचं श्राद्ध सुद्धा सांगतो. बिहारचं खरं नाव आहे मगध. जर तुम्ही मगस म्हटलं, मगस बदामलाही म्हणतात गुजराती मारवाडी लोक. मगध. आणि तिथली जी हिंदी भाषा आहे ती मागधी. आणि तिथे फल्गू नावाची नदी वाहते. बरं, मग त्या ठिकाणी गया हे गाव आहे, ते जिल्ह्याचं गाव आहे. आणि पित्याचं वडिलाचं श्राद्ध, वडिलाचं 1, आजोबाचं 2, पणजोबाचे वडील, पणजोबाचे आजोबा, पणजोबाचे वडील, 7 मातृकांना हे श्राद्ध दिलं जातं. आणि वडाच्या झाडाजवळ 7 पिंड, नदीच्या पात्राजवळ 7 पिंड. आणि तिथे भगवंताचा पाऊल उमटला तिथे 7 पिंड. बोला अभंग पाठ आहे कोणाचा?
पिंड पदावर पिंड पदावर जे लोक गयेला गेले त्यांच्याजवळ तुकाराम महाराजांनी पत्र लिहिलं, ते पत्र म्हणजे अभंग. आणि मग त्या पत्रातला मजकूर आहे, विष्णूच्या पदाजवळ मी पिंड ठेवला. मी तिथल्या ब्राह्मणाला विचारलं, माझ्यावर 67-68 माणसं होती, धंदा म्हणूनही घेऊन गेलो. तुमचा खर्च तुम्ही करा, फक्त मी तुम्हाला शास्त्रार्थ सांगणार आणि ते बी अभंगांना ओव्यांना अनुसरून सांगेन, बाष्कळ गप्पा नाही सांगणार. त्या ब्राह्मणाला विचारलं, हे लोक विधी करत होते. आप पंडित जी, तुम्हाला म्हणतो बोलो पंडित जी. हम तो पंडित जी नहीं, मैं खेतोड़ो आदमी हूँ. तिकडच्या भाषेतलं बोललो, मी खेतोड़ो, शेती करणार. इधर जो आप आटे की गोली बनाई, गेहूं का आटा है, हाँ जी हाँ, उसकी गोलियां बनाई, 7-7 गोलियां रख दिया, केली का पत्ते के ऊपर रख दिया, इसका शास्त्रार्थ क्या है? तो बोलायला लागला, आप क्या करते हो? मैं बोला, मैं कीर्तन करता हूँ. तो सुनिए, इसका शास्त्रार्थ यही है. तर त्याने हिंदीतून सांगितलं, अपनी माँ ने आपका पिंड उसके पिंड में बड़ा किया. जी हाँ, पिंड में पिंड को जन्म दिया, पिंड ने पिंड को जन्म दिया, आपको खिलाया पिलाया, झूले में झुलाया, वो माँ बाप को अदालत में बुलाया. तोही हुशारच होता हो, कुठून त्याने जन्म जोडला आणि काय जोडला. जिन माँ बाप ने खिलाया पिलाया, झूले में झुलाया, उसको अदालत में बुलाया. अदालत मुझे कोर्टात बोल. इतना बुरा काम करने वाले के लिए शास्त्रार्थ नहीं है. जो गुन्हा करतो त्याला कायदा आहे का नाही? नाही. मग कायदा आहे, मग का गुन्हा करतो? स्वार्थाने प्रेरित झाला. हे त्याचं उत्तर आहे. काही शिकलेल्या गप्पा मारता शिक्षणाच्या आणि आचार भ्रष्ट होता. असे लय उदाहरणं सांगू. आणि गाववारी तिथली घटना सांगत 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 सांगितलं, तो माँ बाप का उपकार आपको चुकाना है, तो श्राद्ध कर्म करके चुका दे, यही बात है. मग त्याने सांगितलं, जब भगवान श्री कृष्ण के 5 प्राण थे, 5 प्राण थे, उनका नाम है पांडव. जब जंगल में गए, जंगल में घूमने के लिए गए, तो महाराज पंडू जी का श्राद्ध कर्म किया. त्या ब्राह्मणाने सांगितलं, पंडू राजाचं श्राद्ध जंगलात केलं. आणि इथून का नाशिक जवळ आहे 180 किलोमीटर. त्या गावाचं नाव सांगतो तुम्हाला, दसक. दसक कोणतं का? दसक म्हणजे भागीरथी आपली ही नदी गोदावरी, आणि पंचक, नांदूर आणि मानूर असे गाव आहे. नांदूर, मानूर, दसक, पंचक आणि नाशिक असं आहे. पैठण कोपरगाव खाली गेले. ज्या खडकावर रामचंद्र प्रभूंनी दशक्रिया केली, त्या गावाचं नाव दसक आहे.
आणि ज्याला पाहायचं असेल त्याने पाहते. तिथे रामचंद्र प्रभूने श्राद्ध केलेलं आहे. कोणाची आम्ही स्तुती करत नाही. नाही तर लोक म्हणतात या बाबाने हे सांगलं, बाबा या पक्षाचा आहे. मी कोणत्याच पक्षाचा नाही. आपली गरज नाही ना, मग आपण कशाला त्या पक्षात जायचं. माननीय आदरणीय प्रधानमंत्री भारताचे विद्यमान, आई वारल्या त्यांच्या, दररोज सकाळचा आणि संध्याकाळचा फोन राहता. ते गुजराती बोलायचे घरच्या लोकांशी आणि मोबाईलमध्ये फोन घ्यायचे, दररोज दर्शन करायचे. आपलं कार्यालय सांभाळून सकाळ संध्याकाळ यायचा निरोप विचारायचे. आपली तबियत सूच है, बदा सारूच है. बदा म्हणजे सगळं सारू म्हणजे चांगलं. ही काल्पनिक. मग काही लोक म्हणतील तुम्हाला काय माहीत. आता मला काय माहिती आहे, तुम्हाला काय माहित. काय शंकाच घेत राहता. अरे न्यूयॉर्कला काय घडलं ते इथे समजतं ना बाबा. काय तर्क करतो. हे तर्क करणारे माणसं तर्क करण्यात गर्क राहतात, नर्क चुकवण्यात सतर्क नाही. पुन्हा सांगतो, आमच्या माऊलीच्या आईचं श्राद्धाचं कीर्तन मीच केलं होतं. तुम्हाला आठवण का बोलले, मीच केलं होतं. फक्त एकच घडलं, माझ्या आईचं श्राद्ध कर्म किंवा सेवा मला करायला मिळाली नाही. बालवयात होतो. झाले इथपर्यंत आलं. मातृगया आणि बिहारमध्ये आहे ती पितृगया. तिथे विष्णूचं मंदिर आहे. आणि तिथून 7-8 किलोमीटर नदीच्या काठावर फल्गू नावाची नदी, तिथे बुद्ध गया आहे. आजही आहे. ब्रह्मदेश, मलेशिया, चीन सुद्धा बौद्ध धर्मीय देश आहे. सिलोन, तुमचा हा डोंगरकाठचा देश, नेपाळ, असंख्य बौद्ध लोक तिथे येतात. आणि बुद्धाची मूर्ती 12 फुटाची मूर्ती आहे. 3 गया सांगितल्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पत्र दिलं आणि पत्र देऊन काय झालं, आईचा स्मृतीला उजाळा दिला. तर आई तिचं कर्तव्य जर पार पाडते, मग मुलाने कर्तव्य साधं उत्तर आहे. हे तिचं कर्तव्य केलं, मग आपण आपलं कर्तव्य करू नये का. मग आईने काय कर्तव्य केलं ते पहिल्या चरणात.